कधी असं वाटलंय का की मुलगी म्हणून लाईफ थोडी अनफेअर आहे? म्हणजे बघा ना, लहानपणापासून सतत आपल्याला कोणीतरी सांगत असतं, असंच राहायचं, असंच बोलायचं, असं नाही वागायचं, असे कपडे नाही घालायचे, हेच आणि तेच आणि भरपूर गोष्टी. आणि जसं जसं आपण मोठं होत जातो, तसं तसं आपले स्ट्रगल्स पण बदलतात. स्कूलमध्ये मार्क्सचं प्रेशर, कॉलेजमध्ये लुक्स आणि कम्पॅरिझन, जॉब किंवा करिअरमध्ये एक्सपेक्टेशन्स, रिलेशनशिपमध्ये इमोशनल प्रेशर आणि फॅमिलीमध्ये वेगळंच प्रेशर. कधी कधी असं वाटतं ना की या सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करता करता आपण स्वतःलाच कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतोय का, आपण स्वतःलाच कुठेतरी हरवतोय का. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बाहेरून दिसताना सगळ्यांना सगळं नॉर्मल दिसतं, पण मनात एक वेगळंच वादळ सुरू असतं. आणि रात्री झोपायला गेलं की मग 100 प्रश्न डोक्यात येतात की यार, मी इनफ आहे का, मी चांगलं करते का, माझ्याच लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स काय येतात, माझ्याच लाईफमध्ये असे वाईट लोक काय येतात. जर तू सुद्धा हे सगळं फील करत असशील किंवा कधीतरी केलं असेल ना, ट्रस्ट मी, तू एकटी नाहीयेस. ऑलमोस्ट प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या लेवलवर हे सगळे स्ट्रगल्स येतातच. आणि आज आपण मुलींच्या लाईफमधले काही कॉमन स्ट्रगल्स बघणार आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते हँडल कसे करायचे, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे बघणार आहोत. चला बघूया. सगळ्यात पहिलं स्ट्रगल म्हणजे कंपॅरिझन. सोशल मीडियामुळे कंपॅरिझन ही गोष्ट आपल्या जनरेशन मध्ये खूप कॉमन झालेली आहे. म्हणजे इंस्टाग्राम उघडायचं तर लगेच कोणाची तरी एंगेजमेंट झालेली आहे, कोणीतरी ट्रिपवर गेलंय, कोणीतरी बिझनेस स्टार्ट केलाय, कोणाचं तरी ग्लो अप झालंय. आणि मग कुठेतरी ना आपण स्वतःला यांच्याशी कम्पेअर करायला लागतो की यार, ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का, ती माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे का, ती माझ्यापेक्षा समोर आहे का. पण यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो की आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये फक्त हायलाइट्स दिसत आहेत. त्यांची एन्झायटी, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे स्ट्रगल्स हे आपल्याला दिसत नाहीयेत. आणि तरी सुद्धा आपण आपली पूर्ण लाईफ त्यांच्या लाईफच्या बेस्ट मोमेंट सोबत कम्पेअर करतो. म्हणून स्वतःची लाईफ दुसऱ्यांसोबत कम्पेअर करणं बंद कर. कारण या कम्पॅरिझन मध्ये ना कधीच कोणीच जिंकू शकत नाही. नेहमी कोणीतरी तुझ्यापेक्षा समोर असेल, नेहमी कोणीतरी तुझ्यापेक्षा सुंदर असेल, नेहमी कोणीतरी तुझ्यापेक्षा सक्सेसफुल असणारच आहे. पण त्याचा तुझ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझं कॉम्पिटिशन हे तुझ्या स्वतःसोबत आहे, तुझ्या कालच्या, तुझ्या ओल्ड व्हर्जन सोबत आहे. आणि जर तू स्वतःला रोज 1% जरी इम्प्रूव्ह केलंस ना, तरी तू राईट ट्रॅकवर आहेस. त्यामुळे स्वतःची लाईफ, कम्प्लीट लाईफ दुसऱ्यांच्या बेस्ट मोमेंट सोबत कम्पेअर करणं बंद कर. यू नेव्हर नो की त्या बेस्ट मोमेंट्सच्या पलीकडे सुद्धा त्यांच्या लाईफ मध्ये पण प्रॉब्लेम्स असतात, स्ट्रगल्स असतात. नाव सेकंड थिंग इज अपिअरन्स. भरपूर अशा मुली आहेत ज्यांना लहानपणापासूनच त्यांच्या लुक्स वरून जज केलं जातं. वेदर इट बी स्किन कलर, हाईट, वेट, फेशियल फीचर्स और एनिथिंग. आणि ह्या कॉमेंट्स हळूहळू करत इतक्या नॉर्मल होऊन जातात की लोकांना हे रिअलाइजच होत नाही की त्यांनी किती डॅमेज केलंय. आणि मग त्या मुलींना असं वाटायला लागतं की यार, त्यांची जी व्हॅल्यू आहे ती त्यांच्या अपिअरन्स मुळे आहे. म्हणजे जर ती सुंदर असेल तर ती वर्दी आहे, नाही तर नाही. पण असं नसतं. रियालिटी याच्यापेक्षा अपोजिट आहे. हा, तुमचे लुक्स जर तुम्ही चांगलं दिसत असाल, अट्रॅक्टिव्ह दिसत असाल, तर ते तुम्हाला अटेन्शन देऊ शकतं. पण रिस्पेक्ट, कॉन्फिडन्स, सक्सेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर आणि मेहनतीनेच बिल्ड कराव्या लागतात. म्हणून लुक्सवर नाही, स्किल्सवर काम कर. खरंच सांगते, कोणीही नॅचरली कॉन्फिडंट नसतं. कॉन्फिडन्स हा बिल्ड करावा लागतो आणि तो कॉम्पिटन्स मधून बिल्ड होतो. स्किल्स बिल्ड कर. वेदर इट बी फिटनेस, कम्युनिकेशन, बिझनेस, कॉन्टेंट क्रिएशन, पब्लिक स्पीकिंग, काहीही असू देत. जेव्हा तू स्वतःला एखाद्या गोष्टीमध्ये एका लेवलवर बिल्ड करशील ना, त्यानंतर तुझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स येईल तो कोणीही बीट करू शकत नाही. आणि इथे लुक्स मॅटर करत नाही. पीपल विल रेकॉग्नाइज यू बाय व्हॉट यू डू अँड नॉट बाय व्हॉट यू लुक लाईक. थर्ड थिंग इज पीपल प्लीजिंग. मुलींना हे लहानपणापासून शिकवलं जातं की गुड गर्ल बनायचं, लाईक कोणालाही नाही म्हणायचं नाही, सगळ्यांना खुश ठेवायचं, कोणालाही हर्ट करायचं नाही, कोणालाही अपसेट करायचं नाही. आणि यामध्ये मग काय होतं ना, हळूहळू करत सगळ्यांच्या हॅपीनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येते आणि मग सगळे खुश राहतात. पण ऍट दी एंड आपण मेंटली एक्झॉस्ट होऊन जातो. कारण साहजिक गोष्ट आहे, ज्या गोष्टीत आपला आनंद नाहीये, जी गोष्ट आपल्याला करायचीच नाहीये, ती जर आपल्याला उगाच करायला लागत असेल तर मेंटल पीस तर कॉम्प्रोमाइज होणारच आहे. म्हणून नाही म्हणायला शिका. तुम्हाला प्रत्येकाला इम्प्रेस करायची गरज नाहीये. तुमची फॅमिली, तुमचे क्लोज फ्रेंड्स, तुमचा पार्टनर यांना ऑलरेडी माहितीये की तू कशी आहेस. यांच्याशिवाय बाकीच्या लोकांना तुला काहीही प्रूव्ह करून दाखवायची गरज नाहीये. आणि ज्या दिवशी तू तुझ्या लाईफमध्ये बाउंड्रीज सेट करायला शिकशील ना, त्या दिवशी तुझ्या लाईफचा अर्धा स्ट्रेस तिथेच गायब होऊन जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बाउंड्रीज सेट करणं हे सेल्फिश नसतं, ते हेल्दी असतं, एस्पेशली आपल्या मेंटल पीस साठी. आता चौथी गोष्ट जी मला वाटते खूप कॉमन आहे, दॅट इज फिअर ऑफ जजमेंट.
आपल्या देशात किंवा आपल्या सोसायटीमध्ये खूप मुली टॅलेंटमुळे नाही, लोकांच्या जजमेंट आणि त्या जजमेंटच्या भीतीमुळे मागे राहतात. म्हणजे जर कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचंय, लोक काय म्हणतील, बिझनेस करायचा आहे, लोक काय म्हणतील, लवकर लग्न करायचंय, लोक काय म्हणतील, लेट लग्न करायचंय, लोक काय म्हणतील. आपण स्वतःपेक्षा जास्त लोक काय म्हणतील याचाच विचार जास्त करतो. आणि मला असं वाटतं की या गोष्टीमुळे आपण आपल्या लाईफ मधल्या बऱ्याच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा गमवू शकतो. आणि मग ऍट दी एंड त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण आपल्यालाच फेस करायला लागतात. त्यामुळे फिअर असेल तरी सुद्धा ऍक्शन घ्या. कोणी सपोर्ट करत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल करत तरी काही हरकत नाहीये. तुला ऑकवर्ड वाटेल, तुला लोक जज करतील, तुझ्याकडनं काही चुका पण होतील, पण तरी सुद्धा एक्झिक्यूट तर करा ना. इंटरनेटवर आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळे रिसोर्सेस आहेत, सगळी इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे कोणी मला सपोर्ट करत नाही म्हणून मी हे करू शकत नाही, हे एक्सक्यूज तू देऊच शकत नाही. जेव्हा तू लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागशील ना, की मला माझ्या लाईफ मध्ये काय अचीव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी ऍक्शन घेशील, तेव्हा त्या गोष्टी तुला अचीव्ह करता येतील. अदरवाईज तू जर काही नाही केलं तरी सुद्धा लोक काही ना काही म्हणणारच आहे. नाव फिफ्थ थिंग इज सेल्फ डाऊट. आणि मला असं वाटतं ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. कारण इथे तुमचा एनिमी असा बाहेर नाहीये, तुमच्या डोक्यामध्ये. तू जर सारखा विचार करत असशील की यार माझ्याकडनं हे होईल का, मी याच्यामध्ये सक्सेसफुल नाही होणार, हे मी डिझर्व नाही करत, मी फेलच झाले तर, सिरियसली या सगळ्या गोष्टी खऱ्या होतील. कारण फेलियरचे जे आपले थॉट्स असतात ना, त्याच्यामुळे आपण ते टास्क अवॉइड करायला लागतो, आपण कामं अवॉइड करतो. आणि जर तू मेहनतच केली नाही, ऍक्शनच घेतली नाही, तर इव्हेंच्युअली तू फेल होणारच आहे. बाहेरचे लोक सुद्धा आपल्याला एवढे थांबवू शकत नाहीत जेवढे आपले स्वतःचे थॉट्स आपल्याला थांबवू शकतात सक्सेसफुल होण्यापासून. त्यामुळे याच्यावर एक बेस्ट सोल्युशन आहे, स्वतःचं सेल्फ टॉक चेंज कर. स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद कर. आपल्या ब्रेनला आपण सारखं जे आपण ऐकतो, सारखा जो आपण विचार करतो, व्हिज्युअलाइज करतो, त्या गोष्टी तो एक्सेप्ट करायला लागतो. आणि जर तू सारखं हे विचार करत असेल ना की माझ्याकडनं होणार नाही, मी जर फेल झाले तर, तुझा ब्रेन ती गोष्ट एक्सेप्ट करायला लागली, त्या गोष्टीला तो रियालिटी समजून तुझी रियालिटी बनवून टाकेल. त्यामुळे तुझ्या सेल्फ टॉक मध्ये छोटासा चेंज करायचा आहे. स्वतःला फक्त पॉझिटिव्ह बोलायचं की माझ्याकडनं हे होणार आणि मी ते अचीव्ह करणार, मला उद्या हे अचीव्ह करायचंय, ते मी असं करणार आहे, मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकते, यामध्ये मी अजून काय ऍड करू शकते, मी हे सगळं कसं शिकू शकते, सगळं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तेव्हा कुठे तुझा माइंडसेट चेंज होईल, तेव्हा कुठे तू ग्रोथ माइंडसेट बिल्ड करशील आणि मग तुला चेंजेस दिसायला लागतील. आणि एक गोष्ट मला तुम्हाला खरंच सांगायची आहे की कॉन्फिडन्स, माइंडसेट, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी या गोष्टी असा कोणीही जन्माला येताना घेऊन येत नाही. त्या गोष्टी हळूहळू करत बिल्ड करावं लागतं. हे स्ट्रगल्स ऑलमोस्ट प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये असतात. फरक फक्त इतकाच आहे की काही मुली गिव्ह अप करून टाकतात, हार मानून घेतात, आणि काही मुली त्याच्यामधूनही स्टँड आउट करतात. ट्रस्ट मी, ही फेज परमनंट नाहीये. स्वतःवर काम करत राहा, स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या विजन बद्दल, स्वतःच्या गोल्स बद्दल अवेअर राहा. हळूहळू करत हे सगळे स्ट्रगल्स जेव्हा तू हँडल करायला शिकून जाशील ना, तेव्हा तुला आपोआप सगळ्या गोष्टी बदलताना दिसतील. आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांग की या सगळ्या गोष्टींपैकी कोणतं स्ट्रगल तू तुझ्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त फेस केलंय. वेदर इट बी कंपॅरिझन, अपिअरन्स, पीपल प्लीजिंग, सेल्फ डाऊट की फिअर ऑफ जजमेंट. आणि जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ आणखी मुलींनी ऐकण्याची गरज आहे तर नक्की तुझ्या फ्रेंड सोबत शेअर कर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.